लास्ट लेक्चरला मी तुम्हाला नोट्स फॉरवर्ड केलेले होते. युनिट फर्स्टमध्ये 3 चॅप्टर्स येतात. फर्स्ट चॅप्टरचा मी तुम्हाला नोट्स फॉरवर्ड करून विथ एक्सप्लेनेशन दिलं होतं. आताच्या लेक्चरला आपण एरर्स अँड फ्रॉड चॅप्टर सेकंड बघणार आहोत. खूप सोपा टॉपिक आहे आणि खूप छोटा टॉपिक आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण खूप छान पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे. खूप सोपा आहे. एरर्स अँड फ्रॉड्स. एरर्सला मराठीमध्ये चुका असं म्हटलं जातं आणि फ्रॉड्सला अफरातफर. आता ही चुका आणि अफरातफर का केली जाते? कधीकधी चुका ह्या मुद्दाम केल्या जातात किंवा चुका घडतात. फ्रॉड्स हे मुद्दामून केलं जातं. कारण का केलं जातं? तर ग्राहकांनी आपलेच प्रोडक्ट्स खरेदी केले पाहिजेत. आपली बॅलन्स शीट चांगली दिसली पाहिजे. आपलं गुडविल चांगलं दिसलं पाहिजे. नावलौकिकात वाढ झाली पाहिजे. कम्प्युटर्समध्ये आपली कंपनी ही चांगली दिसली पाहिजे. त्याचबरोबर जर एखाद्या कंपनीने फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडनं काही लोन घेतलेलं असेल, पैसे घेतलेले असतील, तर त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटने कंपनीचं गुडविल बघून किंवा कंपनीची बॅलन्स शीट बघून पटकन लोन दिलं पाहिजे. यासाठी चुका आणि अफरातफर केल्या जातात. हिशेब तपासणीचं काम काय आहे? ज्या चुका किंवा अफरातफर घडते ती जो कोण कंपनीचा अकाउंटंट आहे किंवा कंपनी अकाउंटंट करतो ना काम सगळं, हिशेब तपासणी लेखे तयार करण्याचं. त्याचबरोबर कंपनीच्या ओनरला त्याबद्दल माहिती देणं की तुमच्या कंपनीमध्ये हे फ्रॉड झालेले आहेत किंवा हे अफरातफर झालेले आहेत, ते दाखवून देणं हे काम हिशेब तपासणी म्हणजे ऑडिटरचं असतं. आता आपण बघूया एरर्सचं मिनिंग आणि फ्रॉडचं मिनिंग. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑडिट इज टू डिटरमाइन वेदेवर द बुक्स ऑफ अकाउंट्स आर ट्रू अँड फेअर. हे तुम्हाला सेंटेन्स प्रत्येक चॅप्टरमध्ये दिसणारच की प्रायमरी ऑब्जेक्टिव्ज आहे हिशेब तपासणी करण्यामागचा की तुमची बुक्स ऑफ अकाउंट्स ट्रू अँड फेअर व्ह्यू असली पाहिजे. द ऑडिटर इन हिज रिपोर्ट हॅज टू स्टेट वेदेवर दे आर ट्रू अँड फेअर. जो हिशेब तपासणी असतो त्याला अहवाल तयार करावा लागतो ट्रू आणि फेअर व्ह्यू असलेल्याचा. हाऊएव्हर, परंतु व्हाईल अचिव्हिंग द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह द सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह आर टेकन केअर ऑफ. जर तुमचं प्रायमरीज ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय, चुका आणि अफरातफरच नसतील, तर मग सेकंडरी ऑब्जेक्टिव्ज म्हणजेच काय, त्याची काळजी आपोआप घेतली जाते. सेकंडरी ऑब्जेक्टिव्ज म्हणजे काय, तुमची आर्थिक लेखे जे आहेत, फायनान्शियल लेखे, फायनान्शियल अकाउंट्स तुमचे चांगल्या पद्धतीने दिसणार. धीस सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय, धीस सेकंडरी ऑब्जेक्टिव्ज आर डिटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ एरर्स अँड फ्रॉड. डिटेक्शन म्हणजेच काय, शोधून काढणे, आणि प्रिव्हेन्शन म्हणजेच काय, प्रतिबंध घालणे. कशावर? एरर्स म्हणजे चुका आणि फ्रॉड्स. अकाउंट्स आर सेड टू बी ट्रू अँड फेअर ओनली वेन दे आर फ्री फ्रॉम एरर्स अँड फ्रॉड्स. फ्री फ्रॉम म्हणजेच काय, चुका आणि अफरातफर असता कामा नये. देअरफॉर व्हाईल अचिव्हिंग द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह इज ॲटोमॅटिकली अचीव. तुमचा जर प्रायमरीज ऑब्जेक्टिव्ह चांगला असेल, चुका आणि अफरातफर नसतील, तर सेकंडरी ऑब्जेक्टिव्ज म्हणजेच काय, डिटेक्शन अँड प्रिव्हेन्शन. डिटेक्शन म्हणजेच काय, शोधून काढणे. प्रिव्हेन्शन म्हणजे काय, प्रतिबंध घालणे. हा ॲटोमॅटिकली अचीव होतो. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दामध्ये, वेन एरर्स अँड फ्रॉड्स आर रिमूव्ह फ्रॉम द बुक्स दे बिकम ट्रू अँड फेअर. ज्यावेळी तुमचे एरर्स आणि फ्रॉड्स काढून टाकले जाणार त्यावेळीच तुमची बुक्स ऑफ अकाउंट्स ट्रू अँड फेअर व्ह्यू दिसणार. इट इज द ड्युटी ऑफ द ऑडिटर टू डिटेक्ट, रिमूव्ह ॲज वेल प्रिव्हेंट द एरर्स अँड फ्रॉड्स. इट इज ड्युटी ऑफ ऑडिटर. ऑडिटर म्हणजेच कोण, हिशेब तपासणी जो करतो त्याला डिटेक्ट म्हणजे शोधून काढावे लागतात, रिमूव्ह करावे लागतात, ॲज वेल ॲज प्रिव्हेंट म्हणजे प्रतिबंध घालावे लागतात. कशावर? एरर्स अँड फ्रॉड्सवर. आता एररचं त्यांनी मिनिंग दिलेलं आहे बघा. एरर म्हणजेच काय, चुका. एरर इज ॲन अनइंटेन्शनल मिस्टेक इन फायनान्शियल स्टेटमेंट्स. इट इज ॲन इनॲव्हरंट ऑर इनोसेंट मिस्टेक इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. कधी काय, इंटेन्शनल, काही
इंटेन्शन नसतं चुका करण्याचं, पण चुका आपसूक होऊन जातात. समजा 10,000 जर घ्यायचे असतील तर कुठेतरी एक शून्य चुकून राहून जातो. 1,000 रुपयेचं पोस्टिंग होतं. मग ती चूक शोधून काढण्याचं काम हे कोणाचं असतं? हिशेब तपासनीसाचं असतं, की चुकून ही तुमची चूक झालेली आहे, ही दुरुस्त करा. पुढे मीनिंग ऑफ फ्रॉड. फ्रॉडचं मीनिंग दिलं आहे त्यांनी बघा. फ्रॉड ऑन द अदर हँड इज डिलिबरेटेड अँड मालाफ्राईड मिस्टेक्स. डिलिबरेटेड म्हणजेच मुद्दामून केलेली अफरातफर, मुद्दामून हेतुपुरस्कर. डिलिबरेट म्हणजे हेतुपुरस्कर, की अफरातफर केल्यामुळे आपल्याला काही बेनिफिट्स मिळतील यासाठी अफरातफर केली जाते. त्याचे टाईप्स दिलेले आहेत बघा. एररचे टाईप्स दिलेले आहेत बघा. चुका कशा पद्धतीने होऊ शकतात. अँड एरर मे बी एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणजेच तात्विक चूक, आणि दुसरी क्लेरिकल एरर म्हणजे कारकुनीत चूक काय असेल तर त्याची पुन्हा डिवायडेशन झालेले आहेत बघा. क्लेरिकल एरर मे बी फर्दर क्लासिफाईड इंटू एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ कमिशन, कंपेन्सेटिंग एरर, एरर ऑफ डुप्लिकेशन. यांचं एक्सप्लेनेशन आपण बघणारच आहोत. बघा त्याने एक चार्ट दिलेला आहे बघा. एरर्स ऑफ प्रिन्सिपल म्हणजे तात्विक चुका, दुसरा क्लेरिकल एरर्स, त्याच्यामध्ये बघा एरर्स ऑफ ओमिशन, एरर्स ऑफ कमिशन, मॅथमॅटिकल एरर, कास्टिंग एरर, पोस्टिंग एरर, कंपेन्सेटिंग म्हणजेच काय भरपाईच्या चुका, एरर ऑफ डुप्लिकेशन. तुम्हाला हा चार्ट तुम्हाला परीक्षेला एक्झामला आला तुम्हाला हा चार्ट लिहिता आला पाहिजे. हा चार्ट लक्षात ठेवा की एररचे 2 प्रकार पडतात. एक प्रिन्सिपल आणि दुसरा क्लेरिकल एरर्स. क्लेरिकल एरर्सचे पुन्हा 4 प्रकार पडतात. एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ कमिशन, मॅथमॅटिकल, कास्टिंग, पोस्टिंग, कंपेन्सेटिंग एरर आणि डुप्लिकेशन. ओके. आता एरर ऑफ प्रिन्सिपल्स म्हणजे काय ते बघूया. म्हणजे तात्विक चूक. ॲट द टाईम ऑफ रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन व्हेन द बेसिक प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग आर नॉट फॉलो प्रॉपरली. जी मूलभूत अकाउंटिंगची प्रिन्सिपल्स आहेत, तत्त्वे आहेत, त्या पद्धतीने जर म्हणजे समजा एखादे डेबिटचे आयटम डेबिटलाच आले पाहिजे, क्रेडिटचे आयटम क्रेडिटलाच आले पाहिजे, किंवा असेटचे आयटम असेटलाच आले पाहिजे, लायबिलिटीचे आयटम लायबिलिटीलाच आले पाहिजे. अशा पद्धतीने जर बेसिक प्रिन्सिपल अकाउंटिंग जर नॉट फॉलोड प्रॉपरली तर एरर होऊ शकतो, तात्विक एरर होऊ शकतो. द डेबिट ऑर क्रेडिट इज गिवन टू द रॉंग हेड ऑफ अकाउंट. दिस टाईप ऑफ एरर डज नॉट डिस्टर्ब द ट्रायल बॅलन्स. हा ट्रायल बॅलन्स डिस्टर्ब करत नाही, कारण ट्रायल बॅलन्स कसाही टॅली करता येतो अमाऊंट घालून. दॅट इज द ट्रायल बॅलन्स विल टॅली इवन आफ्टर द एक्झिस्टन्स ऑफ दिस टाईप ऑफ एरर. परंतु असा जर ट्रायल बॅलन्स टॅली केला असेल तर त्याचा परिणाम पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर होऊ शकतो. हाऊ एव्हर द अकाउंट्स कॅनॉट सेट टू बी ट्रू अँड फेअर. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती किंवा हिशेब तपासणीस ट्रू अँड फेअर व्ह्यूचा शेरा देऊ शकत नाही. दस ड्यू टू दिस एरर अकाउंट शो मिसलिडिंग पिक्चर ऑफ फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. मिसलिडिंग पिक्चर ऑफ फायनान्शियल पोझिशन, तुमची आर्थिक परिस्थिती ही चुकीची दर्शवली जाते. नेक्स्ट पॅरा बघा. दिस एरर मे बी कमिटेड इंटेन्शनली ऑर अनइंटेन्शनली. म्हणजे काही एरर हा कसा इंटेन्शनली केला जातो किंवा चुकून आपसुकच होऊन जातो अनइंटेन्शनली. इफ दे आर कमिटेड इंटेन्शनली द ऑब्जेक्ट इज टू मॅनिप्युलेट द अकाउंट्स, शो मोर प्रॉफिट ऑर लेस प्रॉफिट. जर इंटेन्शनल म्हणजे हेतुपूर्वक जर केलं असेल चुका तर तुमचं प्रॉफिट हे जास्त दाखवलं जातं आणि लॉसेस हे कमी दाखवले जातात. They are difficult to find out, therefore the auditor has to be very careful while examining the books of accounts so that such error may be detected. ऑडिटरची जबाबदारी काय आहे की त्याला केअरफुल एक्झामिनेशन द बुक्स ऑफ अकाउंटचं केलं पाहिजे आणि तो शोधून काढला पाहिजे एरर. त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा एररचे. ओव्हर व्हॅल्युएशन ऑर अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. मूल्यांकन जास्त दाखवलं जातं, स्टॉक जास्त आहे
किंवा स्टॉक कमी आहे असं दाखवलं जातं. फसवणूक केली जाते. चुका पण होऊ शकतात की स्टॉक लिहिताना वगैरे चूक होऊ शकते. सेकंड बघा, ओव्हरचार्जिंग ऑर अंडरचार्जिंग ऑफ डिप्रिसिएशन. जास्त डिप्रिसिएशन दाखवलं जातं, कमी डिप्रिसिएशन दाखवलं जातं. इनॲडिक्वेट प्रोव्हिजन्स फॉर डिप्रिसिएशन. आता जास्त डिप्रिसिएशन का दाखवलं जातं, कारण कधीकधी कधीकधी कम्प्युटर्सची फसवणूक करण्यासाठी अंडरचार्जिंग डिप्रिसिएशन दाखवलं जातं. नेक्स्ट बघा, थर्ड, इनॲडिक्वेट प्रोव्हिजन फॉर डिप्रिसिएशन. देन इनॲडिक्वेट प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स अँड डाऊटफुल डेब्ट्स. देन ट्रीटिंग रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर अँड व्हाईस वर्सा. देन बघा, ट्रीटिंग रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ॲट डिफर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड व्हाईस वर्सा. देन इग्नोरिंग प्रिपेड ऑर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इग्नोर केले जातात. Then ignoring income received in advance or income accrued. Then overvaluation or undervaluation asset, overvaluation or undervaluation liabilities. Error of हे तुम्हाला एक्झाम्पल्स 2-4 वाचून ठेवा. काय काय एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते खूप सोपे आहेत, लक्षात राहण्यासारखे आहेत. एरर ऑफ प्रिन्सिपल कॅन बी डिटेक्टेड ओनली बाय वॉचिंग ऑल मटेरियल ट्रान्झॅक्शन. एरर्स ऑफ प्रिन्सिपल केव्हा शोधले जाणार, ज्यावेळी तुमचं वाउचिंग केलं जाणार, टिक केलं जाणार की हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. समजा एखाद्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग केलेलं आहे, तर ट्रॅव्हलिंगचं वाउचर असणारच ना, तिकीट असणार, मग ते तिकीट चेक केलं जातं. वाउचिंग म्हणजेच काय, चेक करणे. ऑल मटेरियल ट्रान्झॅक्शन, व्हेरिफिकेशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज. व्हेरिफिकेशन म्हणजेच काय, पडताळणी केली जाते. कशाची, तर असेट अँड लायबिलिटीची. स्क्रुटिनी ऑफ लेजर अकाउंट्स, क्वालिटी रिकन्सिलिएशन, पार्टली कन्फर्मेशन्स इटीसी एक्सेट्रा. देन बघा, क्लेरिकल एरर.